मित्रांनो, तुम्ही कधी असा विचार केलाय का, मी आळशी नाहीये तरी सुद्धा माझं आयुष्य का विस्कटते आणि वाईट सवयी मला माहिती आहेत तरी सुद्धा मी त्याच का करत राहतो. माझं मुख्य काम माझ्यासाठी महत्वाचं आहे हे मला माहिती आहे तरी सुद्धा मी त्याला वेळ का देत नाही. आणि एक दिवस अचानक लक्षात येतं, तेव्हा टाइम निघून गेलेला असतो, काम बिघडलेलं असतं, मन गोंधळलेलं असतं आणि मग डिप्रेशन सुरू होतं. आजचा विषय हा डिप्रेशनवरचा इलाज नाही, तर आजचा विषय आहे डिप्रेशन कसं जन्म घेतं याचं सत्य. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमम तत्सुखम सात्विकम प्रोक्तम मात्मबुद्धी प्रसादजम. आणि याच्या आधी यत्तदग्रे मृतोपमम परिणामे विषमिव तत्सुखम राजसम स्मृतम. मित्रांनो, याचा अर्थ ऐकताना नाही तर याचा अर्थ ऐकून स्वतःला ओळखताना धक्का बसतो. आपल्या आयुष्यामध्ये दोन प्रकारचे सुख असतात, जे सुरुवातीला गोड वाटतात पण शेवट त्यांचा विषारी असतो. जसं की मोबाईल, सोशल मीडिया, चुकीची संगत, वाईट सवयी, लगेच आनंद देणाऱ्या सवयी. आणि जे सुरुवातीला कडू असतं पण शेवट मात्र त्याचा अमृतासारखा गोड असतो. जसं की अभ्यास, मेहनत, नित्यनेम, चांगल्या सवयी, स्वतःवर काम करणं. आणि खरी अडचण इथंच सुरू होते. योग्य गोष्टीत आनंद लगेच मिळत नाही आणि चुकीच्या गोष्टीमध्ये आनंद लगेच मिळतो. मित्रांनो, आपण काय म्हणतो, आता थोडा रिलॅक्स होतो, आज नाही उद्या करतो, उद्या नाही परवा करतो, परवा आला की म्हणतो थोड्या वेळानं करतो, पुन्हा म्हणतो आज फार स्ट्रेस आहे. आणि हळूहळू थोडा वेळ म्हणता म्हणता रोजचा वेळ जातो, रोजची ती सवय बनते आणि सवय आयुष्याला दिशा देऊन जाते आणि तुम्हाला कळतही नाही तुमचं आयुष्य कोणत्या रस्त्यावर निघाले. आणि एक दिवस आत्मविश्वास कमी झालेला असतो, कामं मागं पडलेली असतात, लोक पुढे गेलेले असतात आणि आपण मात्र जागीच अडकलेलो असतो. तेव्हा मन म्हणतं, मी काय चुकलो, माझ्यात काय कमी आहे आणि हे सगळं माझ्याच बाबतीत का. पण तेव्हा खरं कारण कुठेच दिसत नाही, कारण चूक ही एका दिवसाची नसते, ती अनेक महिन्याची असते, अनेक वर्षांची असते. आणि सर्वात मोठी चूक इथं होते, जेव्हा आपल्याला कळतं की आपला वेळ वाया गेलेला आहे, तेव्हा आपण काय करतो, सगळं एकदम सुधारण्याचा प्रयत्न करतो, सगळ्या चुका एकदाच भरून काढण्याचं ठरवतो आणि सगळं एकदाच सुरू करायचा प्रयत्न करतो. पण सगळं एकदाच केल्यावर एकही काम नीट होत नाही, मन अजून थकून जातं आणि अपयश पुन्हा वाढतं आणि इथूनच डिप्रेशनची सुरुवात होते. मित्रांनो, डिप्रेशन म्हणजे कमकुवत माणसाचं लक्षण नाही, डिप्रेशन म्हणजे वेडेपणाचं लक्षण नाही, डिप्रेशन म्हणजे दीर्घकाळ चुकीच्या गोष्टींना वेळ दिल्याची शिक्षा, स्वतःच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम. आणि मग मन हळूहळू म्हणायला लागतं, माझ्याकडून काही होणार नाही, आता फार वेळ झालाय, मी खूप मागे पडलोय. इथे प्रत्येक जण स्वतःला ओळखतो. अभ्यास करणारा विद्यार्थी, काम पुढे ढकलणारा युवक, जबाबदाऱ्या टाळणारा माणूस, स्वप्न पाहूनही रोज स्वतःला हरवणारा. आणि मग आतून एक आवाज येतो, जर मी त्या वेळेला थोडं लक्ष दिलं असतं तर, जर थोडा वेळ दिला असता तर. पण तो वेळ आता परत येत नाही. मित्रांनो, श्रीकृष्ण आपल्याला इथं घाबरवत नाहीत, ते फक्त सांगतात, तुम्ही सुख ओळखायला शिका, सुरुवातीचा स्वाद नाही, शेवटचा परिणाम पहा. जे कडू आहे त्याला टाळू नका, जे गोड आहे त्याला लगेच स्वीकारू नका. कृष्ण आपल्याला एकदम सगळं बदलायला सांगत नाहीत, फक्त रोज थोडा वेळ योग्य गोष्टीला द्या, रोज थोडा संयम पाळा, रोज थोडं स्वतःकडे लक्ष द्या. भगवान म्हणतात, इतकंच पुरेसं आहे, डिप्रेशन मधून बाहेर येण्यासाठी नाही, डिप्रेशनच येऊ नये यासाठी. आज तुम्ही जे करत आहात ते सुरुवातीला गोड आहे का की शेवटी गोड होणार आहे, हा जर प्रश्न आज तुम्ही स्वतःला विचारलात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरलेला आहे. यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमम. यातून कृष्ण काय म्हणतात, जी गोष्ट तुम्हाला सुरुवातीला कडू लागते तीच गोष्ट शेवटी तुम्हाला अमृतासारखा परिणाम देते. यत्तदग्रे मृतोपमम परिणामे विषमिव. जी गोष्ट सुरुवातीला तुम्हाला गोड लागते, सुरुवातीला आनंद देते, मेहनत टाळायला शिकवते आणि तीच गोष्ट शेवटी विषारी बनते. कृष्ण सांगतात, सुखाची चव नाही, त्याचा परिणाम पहा. आज जर तुम्ही कडू स्वीकारलं तर उद्या तुमचं आयुष्य गोड होईल. थोर विचारवंत नेपोलियन हिल सुद्धा सांगतात, जो माणूस आजचा आराम निवडतो तो उद्याचं स्वप्न गमावतो आणि जो माणूस आजचा त्रास स्वीकारतो तो उद्याचं आयुष्य घडवतो. नेपोलियन हिल सांगतात, स्वतःवरचं नियंत्रण बराबर मानसिक ताकद, मानसिक ताकद बराबर यश प्लस समाधान, समाधान जर नसेल तर यश मिळूनही डिप्रेशन येतं. कृष्ण म्हणतात परिणाम पहा, हिल म्हणतात शॉर्टकट टाळा. दोघांचाही अर्थ एकच आहे, आजचा गोड सापळा टाळा आणि आजचा कडू मार्ग स्वीकारा. मित्रांनो, हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनाला थोडंसंही वाटलं असेल की हे माझ्या आयुष्याबद्दलच आहे आणि आज माझ्या मनातलं कोणीतरी बोलले, तर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला शेअर करा जो वरून हसतोय
पण आतून मात्र हारलेला आहे. आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे फक्त मोटिवेशन नाही तर योग्य दिशा दिली जाते. चला तर मग भेटूयात पुढच्या एका जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.